त्याला सांग तिकडे जाऊन त्या ग्लेनशी पण बोल जा. उद्या ना उद्या तीन तीन चार चार टीम एकत्र येऊन खेळतात. टीम शॉट पडणार आहे सेक्टर 4 तीन टीम एकत्र खेळतात. कशा टीम होणार तुमच्या आपलं अगोदर माहित त्या पद्धतीने खेळा ना. चला लवकर पहिलं षटक घेऊन अमोल स्ट्राईकला आहेत वीर, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय तो म्हणजेच ओमकार. टॉस जिंकलाय कंधारी आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. 12:48 स्ट्राईकला आहेत ते म्हणजे वीर, दुसऱ्या बाजूला आहेत ओमकार घुले नॉन स्ट्राईकला. पहिला चेंडू पंचांचा इशारा येतोय वाईट. मोलियाच्या पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय वाईट. एका धावेने सुरुवात, अवांतर धाव. अमोल नाही विशाल. विशाल समोरच्या इशाला वाड़ा शॉट, मस्तक पर दस्तक देते हुए गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन. वाड़ा शॉट. दो गेंदे सॉरी एकच बॉल झालेला आहे. पहिला वाईड होता, त्यानंतरचा हा बॉल समोरच्या दिशेला मारलेला फटका. वाईट आणि वाईडने अजून एक धाव पुढे सरकते. निश्चितच धावून पोहोचते म्हणजे 8 वर. सुरुवात छान आपल्याला पाहायला मिळते. एक एक षटकार चौकार या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. या अगोदर आपण 63 धावांचं लक्ष 4 बॉल ठेवून जिंकलं होतं. ते म्हणजे संघाने संपत 11 संघाचा पराभव करताना बालाजी 11. पुढचा चेंडू आता मात्र कव्हरला, मात्र खेळाडू आहे मिस टाइम कम्प्लिटली. कव्हरच्या वरून खेळायला गेले तर लॉफ मिस टाइम झाला स्को आणि शुभमच्या हातामध्ये झेल देऊन परततोय शुभम राणे. विकेट नंबर 1, धावसंख्या 8. पहिल्या गडी बाद झालेल्या धावसंख्या 8 वर आणि आता चेतन याला आपण पाहणार आहोत. नवीन बॅटर आलेले आहेत चेतन. नॉन स्ट्राईकला आहेत ओमकार. ओमकार अजूनही निश्चितच स्ट्राईक पासून वंचित आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा किंचितचा वळण घेता चेंडू बाहेर कट निघणारा आणि निश्चितच या बॉलवर कुठली धाव मिळाली नाही. धावसंख्या आपण पाहतोय तर 8. पहिला गडी बाद झालेला आहे. पहिला चेंडू अपवाद वगळला तर चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी ठरलेले आहेत. पुढचा चेंडू हा देखील मिड ऑफच्या डोक्यावरून, जोपर्यंत चिन्मय त्या ठिकाणी चेंडूला थांबवतोय. 2 धाव तर पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे आता 10.
अच्छी गेंद डॉट, यहां पर और एक अगली गेंद ऑफ कटर, मिस टाइम स्ट्रोक, विकेट कीपर और विकेट का बदन श्रेयस इंदुलकर कप्तान टीम के। और इसी के साथ ये दूसरा विकेट, पहले ओवर में हालांकि सिक्सर आया था लेकिन अच्छा कमबैक। 10 टोटल धावसंख्या 10 आपण पाहत आहोत 2 गडी बाद। आणि आपण पाहतोय ज्या ठिकाणी फलंदाज बॉलर नेम चिन्मय, बॉलरचं नाव कार्तिक, पहिला बॉलर कोण होता सर्विन? हा तिथे अमोल नको, विशाली. कार्तिक गोलंदाज सज्ज होते, खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणारा हा देखील गोलंदाज आहे. राजेंद्र साना मेमोरियल ट्रॉफीमध्ये कंधारी किंग्स विजेता तोच कंधारी 11 संघ आपल्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2.5 लाखाचं बक्षीस, जबरदस्त फलंदाजी ओमकार, त्याचप्रमाणे फलंदाजी श्रेयस इंदुलकर, उमर, ज्यांना आपण या संघात पाहत आहोत. स्वतः स्लीपमध्ये आहेत उमर. जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला खेळाडू, एक बॅकवर्ड पॉईंट या ठिकाणी रोहन गलीमध्ये आहेत. पुढचा चेंडू कार्तिकचा, आता मात्र बॅकफुटला जाऊन ओमकारने त्या चेंडूला टिपिकल टेक्निकली साऊंड आहे ओमकार. जर आपण पाहिलं तर सुवेद पारकर, ओमकार गुले, मुंबईसाठी जर आपण पाहिलं तर अंडर-12, अंडर-16 हॅरिस गाईल शील्ड प्रमाणे, स्कूल क्रिकेट प्रमाणेच ज्यांनी प्रगती केलेली यापैकी हे खेळाडू आहेत. आणि आता आपण जेपीला पाहतोय, जैनेश पटेल स्ट्राईकला, दुसरं षटक घेऊन कार्तिक राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरू असलेला सामना कंधारी 11 विरुद्ध श्री स्वामी समर्थ AR अजय स्पोर्ट्स. या चेंडूला खेळून काढलेला आहे. चेंडू आता तो म्हणजेच डीप स्क्वेअर लेगला, एका धावेने धावसंख्या टोटल पुढे सरकते, एकूण 12. दुसरं षटक मार्गस्थ श्री स्वामी समर्थ AR अजय स्पोर्ट्स या संघाची सलामीची जोडी आपण वीर आणि ओमकारला पाहिलं. वीर परतला, त्यानंतर चेतन परतला आणि आता जेपी आणि ओमकारवर जबाबदारी. कार्तिक तयार, पुढचा चेंडू समोरच्या दिशेला, स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार, खणखणीत दणदणीत चौकार. आणि चेंडू आपण पाहतोय, पंचांचा इशारा वाईड, अवांतर धाव, समोरच्या दिशेला मारलेला चौकार. त्यानंतर या चेंडूला स्वीप करायला गेले होते. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आहे ऑन साईडला. आणि या वाईडने एकूण धाव संख्या टोटल 17. आता मात्र पुढे सरसावत थोडासा चॉप करायचं होतं चेंडूला, मात्र पाहिलं, शेवटच्या क्षणाला ओळखलं आणि चेंडूला फक्त पुश केलं, ढकललं, पूर्ण बॉटम हँडचा वापर केला नाही. एका धावेने धावसंख्या टोटल आता आपण पाहतोय ती म्हणजेच 18. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. या मैदानावर दुपारच्या सत्रामध्ये हवा खूप सुंदर चालू असते, त्यामुळे राईट हँड बॅटरला ॲडव्हान्टेज नेहमीच. आता मात्र सरळ निघून गेला चेंडू. यष्टीरक्षक श्रेयसच्या हातामध्ये, स्लीपमध्ये उमरला आपण पाहतोय. अजून एक उंचपुरा असा आपण गोलंदाज याला देखील आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. 2 ओव्हर नंतर 18-9ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. प्रणय चव्हाण, आपलं हार्दिक स्वागत.
WNSच्या देखील स्पर्धा सुरू आहेत आणि त्या ठिकाणी देखील खूप जण आपले योगदान देत आहेत. सातारा स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह ही स्पर्धा सुरू आहे. दुसरा सामना, पहिला सामना बालाजी 11 या संघाने जिंकला. बॉलरचं नाव फैजल. फैजल तयार. पहिला चेंडू खूप बाहेर. पंचांचा इशारा वाईड. धाव संख्या 19. पहिला लूजनर होता. व्हॉट अ शॉट. टेक्निकली साऊंड असतात लेदर क्रिकेट आणि मेरिट ऑफ द बॉल आपण पाहिला खेळताना कव्हरला. गेल्या वर्षी आपण SPL मध्ये सह्याद्रीनगर प्रीमियर लीगमध्ये अभिषेक डिसलेला पाहिलेलं बॅटिंग करताना. अशी ओमकार हंडे नुकतीच एक चांगली स्पर्धा साई प्रीमियर लीग गोविंदा पथक यांच्या माध्यमातून SPL संपन्न झाली सह्याद्रीनगरमध्ये. ऑस्टमच्या जास्त बाहेर ज्या प्रकारे आपल्या उंचीचा फायदा करताना उसळी घेणारा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. स्वतः दत्ता ठाकूर सर हे देखील कांगाली खेळलेल्या ज्यांच्या नावावर वेगवेगळ्या 1 नाही 2 नाही तब्बल 3 हॅट्रिक देखील आहेत. त्यामुळे तो अनुभव त्यांच्याकडे देखील आहे की एखादा गोलंदाज उंच पुरा. ओ व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिगी. हवा के साथ साथ घटा के संग संग झूमती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन. धाव संख्या 27. 27. डॉट चेंडू. डाव्याष्टी बाहेर आणि मागे देखील जातोय. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी आपण बघूया पंचांचा इशारा काय येतोय. वाईड आणि हा चौकार. त्यामुळे 5 धावा येतील या आणि या 5 धावांनी धावसंख्या आता 33. दुसऱ्या ओव्हर नंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक केलं श्री स्वामी समर्थ AR अजय स्पोर्ट्स या संघाने. ज्या प्रकारे आपण पाहिलं षटकार आला त्यानंतर वाईडला चौकार. त्यामुळे या 5 धावा आलेल्या आहेत आणि आता उर्वरित चेंडूमध्ये बघूया कशा प्रकारे सामोरं जातोय फलंदाज JP जयनेश पटेल. या मैदानावर याच्या नावावर अर्धशतक देखील आहे. ND अशरफ आहे. ग्लेन आहेत ज्याने एका बॉलमध्ये 2 धावा पळून काढलेल्या आहेत हातातल्या बॉलवर. तो देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे कित्येक गोष्टी या मैदानावर झालेल्या आहेत. पुढचा चेंडू समोरच्या दिशेला. स्टँड अँड डिलिव्हर. द ब्युटिफुल स्ट्रोक. हाय अँड हँडसम षटकार. 38. संख्या 38. ज्या उंचीचा आपण जर पाहिला तर खेळाडू आहे. टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स अपेक्षित होता होणं गरजेचं आहे किंवा एखादा कटर टाकताना अपेक्षा असते एखाद्या गोलंदाजाला की बॅट्समनला थोडंसं बॉडी लाईन किंवा त्याला थोडंसं बॅकफुटला खेळायला भाग पाडणं गरजेचं होतं. आणि ज्या प्रकारे टप्पा ओळखून खूप चांगली बॅटिंग आपण जयनेश पटेल JP याच्या बॅटमधून पाहतोय. षटकार येत असताना श्री स्वामी समर्थ AR अजय स्पोर्ट्ससाठी अप्रतिम कामगिरी करताना. धावसंख्या 38. पुढचा चेंडू हा देखील व्हॉट अ शॉट.
ऑफ स्टंपचा चेंडू बघा कुठे फिरवला, मिड विकेटला. टेक्निकली साऊंड खेळणारा खेळाडू कव्हरला खेळला असता, ज्या ठिकाणी कोहिनूर लिहिलेला आहे. ये टीम के नूर और बिल्कुल बेहतरीन गेंद को भेज दिया दूर मिड विकेट की तरफ. 6 रन. अभिजीत, हमारे WNS के लिए बहुत सारा योगदान इनका होता है सेवाएं में. सह्याद्री प्रीमियर लीगला आपण बघू. ओ हो समोर येऊ शकला असता. हा देखील चेंडू. धावसंख्या 3 ओव्हर नंतर 44. खूप चांगली ओव्हर आपण पाहिली या ठिकाणी. श्री स्वामी समर्थ या अजय स्पोर्ट्स साठी हा देखील ओव्हर पीस समोर मिळाला होता आणि अक्षरशः समोर 27 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा विशालला यावं लागेल. बघूया कोण येतोय. विशाल येतोय की अजून विशालच येतोय गोलंदाजीमध्ये. श्रेयस, त्यानंतर फैजल, त्यानंतर उमर आता या ठिकाणी चर्चा करत आहेत. मात्र विशालवर जबाबदारी असेल कमबॅक करून देण्याची. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ओमकार अजूनही विकेटवर आहे. त्यामुळे 12 बॉलमध्ये किमान अजून 25 जरी झाल्या तरी सुद्धा ही धावसंख्या आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळू शकते. 65 ते 70. कारण 65-70 या मैदानावर तुम्ही निश्चित कधी सिक्युअर्ड होऊ शकत नाही. कारण ज्या प्रकारे सेफ होऊ शकत नाही या मैदानावर 75-80 देखील चेस झालेले आहेत. घणाघाती हल्ला. SPLला तर असं वाटत होतं एका वेळेस की 114-116 रोहित चेस करेल की काय. आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलं. थोडंसं थांबा राकेश पाटील. चलो जल्दी चलो, वहां पर अभी जगह है कि नहीं वो ढूंढो. हाँ आए थे आगे, अभी ढूंढो. हाँ ढूंढो. अरे पीछे आगे जाना है, बाउंड्री के अंदर नहीं. हाँ नंतर बालाजी 11 तयार राहायचं आहे. विशाल तयार. राउंड विकेट. विशाल सामने खेला हुआ स्ट्रोक, दैट शुड बी टेकन, गॉन, सॉफ्ट डिसमिसल. पूरा अगर जिस तरह से बॉटम एंड का इस्तेमाल किया था इससे लगा कि आधा अधूरे से मन से खेला था या नहीं, लेकिन न क्लियर नहीं हो पाया. जिस तरह से ओमकार वो अपेक्षा कर रहे थे कि इस गेंद को पूरा अगर खेलते तो निश्चित तौर पर यह भी बड़ा हिट हो सकता था, लेकिन सीधा खिलाड़ी के हाथ में. विकेट का बदन. विशाल जिस विकेट की जरूरत थी वो विकेट यहां पर मिल गई है. पाटिल 11, सह्याद्री स्पोर्ट, डॉक्टर खाड़े, किंग्स 11 ये सेकेंड हाफ में खेलने वाली टीमें हैं. गेंदबाजी के लिए तैयार. फिर एक बार विशाल, राइट आर्म ओवर द विकेट. अब नए बैटर जिनका नाम है सोनू एंड फ्रॉम पुईसर. सोनू को हम देखेंगे अब. और इस गेंद को रिवर्स खेलने के लिए पहला ही गेंद बिना देखे जिस तरह से गेंद डॉट. अगली गेंद. व्हाट अ शॉट. कहां से कहां हवा मिली और हवा के साथ
झूमती भी गेंद 6 रन। गेंद ट्रैवल हो रही है, ऐसे नहीं। रन संख्या टोटल देखिए 50। 4 बॉल 50 रन बने हैं। ये 5वां नहीं 4था ओवर चल रहा है, इसके बाद और एक ओवर बाकी है। लेकिन इस तरह से ओवर घटता हुआ, जिस तरह से पहले 2-3 बॉल अच्छे थे और जिसके बाद तुरंत एक बड़ा स्ट्रोक, लिबास ने थोड़ा सा अपने आप को भी समय दिया और सोनू ने, और उसके बाद उस गेंद को खेले जिस तरह से जेपी और स्टार्ट किया था ओमकार घुले ने। गेंदबाजी के लिए तैयार, इस टूर्नामेंट के लिए सभी जो ट्रॉफी जिन्होंने दिए ये भी यहाँ पर आएंगे। ऑफ स्टंप के काफी बाहर जिस तरह से फुलर लेन गेंद थी। फ्यूचर ग्रीन ग्रुप ऑफ इन कंपनीज, इनकी तरफ से ये सभी ट्रॉफीज हम देख रहे हैं। सामन्यांचे संपूर्ण चषक ग्रीन ग्रुप ऑफ कंपनीज चंद्रकांतजी चाळके यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत। ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत। समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न बघूया, खेळाडू त्या ठिकाणी येणार आणि झेल सुटलेला पोचला होता बघा। विशाल फॉलो थ्रू मध्ये जाऊन परत एवढं ग्राउंड करू शकतो तयार। लॉंग ऑनला संधी मिळू शकली असती आणि खूप चांगला अटेम्प्ट होता विशालचा, कारण विशाल पुढे जाऊन परत मागे आला। लॉंग ऑनचा खेळाडू पोहोचू शकला असता, मात्र या ठिकाणी या बॉलवर धाव मिळालेली आहे का? नाही। तर धाव संख्या 50। ओव्हर नंबर 4 दीपेश, हार्दिक स्वागत दीपेश, आमचे डीजे वाले पोईसर प्रीमियर लीग यांचं देखील हार्दिक स्वागत। यावेळेस दीपेश पीपीएल मध्ये ओनर मध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो। दीपेश गुरव, उद्देश कौन, साई की उद्देश? उद्देश। आखिरी ओवर लेकर अब शुभम आएंगे, शुभम राणे, और एक बहुत ही बढ़िया क्रिकेटर ये भी है, खिलाड़ी, युवा खिलाड़ी। गुराई बनाम चारकोप जो एग्जीबिशन मैच हुआ था राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी, और उसके पहले भी अटल खेल महोत्सव में जिस तरह का क्रिकेट ये खेले थे, गुराई की टीम जब फाइनल में प्रवेश किया था इस टीम ने, नुकतंच या ठिकाणी व्यासपीठावर चंद्रकांत चाळके साहेबांचं आयोजन नियोजन ज्या पद्धतीने आपण पाहतो आणि पूर्णतः या स्पर्धेला ज्या सर्व चषकांचं जे सौजन्य लाभलेलं आहे असे व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत। पहिला चेंडू काय कडक, पहिला चेंडू ज्या पद्धतीने बघा, लेंथ बॉल साठी या खेळपट्टीवर तुम्ही ट्राय करू शकत नाही एखादा लूजनर, कारण इथे एकतर तुम्हाला कटर टाकावे लागणार आहेत किंवा तुम्हाला वाईड यॉर्कर अटेम्प्ट करावे लागतील। निश्चितच तुमच्याकडे मध्ये स्लोअर वन घातक ठरू शकतो, मात्र लेंथ पीक करताना बॅट्समन सिमेंट विकेटवर तयार असतात आणि फक्त टायमिंग केला आणि चेंडू सीमा पार। धाव संख्या 56, 56। अजूनही 5 बॉल बाकी आहेत, बघूया अजून किती षटकार येतील। 2-3 बॅटिंग जबरदस्त करतोय जयनेश पटेल जेपी। श्री स्वामी समर्थ AR अजय स्पोर्ट्स हा संघ बॅटिंग करतोय आपल्या माहितीसाठी। प्रेक्षक जास्त बाहेर आणि पंचांचा इशारा आता येणार आहे वाईड। या वाईडने धाव संख्या पुढे सरकते, एकूण धाव संख्या जाऊन आता पोहोचते ती म्हणजे 57 या धाव संख्येवर। 1 बाउन्स देखील दिलेला आहे स्क्वेअर लेग अंपायर राकेश पाटील यांनी। आणि मागे कोणी नाही आहे, चेंडू निघून जातोय। अजून एक फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने हा येतोय चौकार। 61 एक धाव फार महत्वाची आहे, एक चौकार षटकार याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। 61 शेवटचं षटक सुरू आहे। ही स्वामी समर्थ AR अजय स्पोर्ट्स विरुद्ध कंधारी 11 या दोन संघांमध्ये सुरू असलेला आपण हा पहिल्या हाफ मधील दुसरा सामना पाहतोय पहिल्या गटातील।
सकाळच्या सत्रातील पहिला सामना बालाजी 11 या संघाने संपत 11 या संघाचा पराभव केला. तर दुसरा सामना सुरू आहे ज्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ AR अजय स्पोर्ट्स या संघाच्या आतापर्यंत 61 धावा झाल्या. शेवटचं षटक सुरू आहे. पहिला डाव ज्या ठिकाणी टॉस जिंकला कंधारी 11 संघ. श्रेयस इंदुलकर कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात छान झाली. बॉल द्या तिकडे, जुना बॉल. प्रकाश ये ऑफ स्टंप पर गेंद थी. ये भी गेंद अंपायर का इशारा वाइड. ये गेंद भी सीमा रेखा के बाहर. 4 रन. फुल टॉस और ये गेंद जिस तरह से हम देख रहे हैं एक रन तो पूरा किया है और जब तक कि वहां पर जाएंगे. अच्छा थ्रो था. 9 भी है और 2 रन भी आए. 3 रन मिलेंगे. रन संख्या टोटल 69. राकेश फ्रीट आहे. हां, फ्रीट आहे. रवि बुंबक उनका भी हार्दिक स्वागत. ये भी खेलेंगे. आज टेनिस क्रिकेट मधले तारे सितारे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि फ्लॅट, क्या बात आहे. संदीप ट्रॅव्हल्सच्या दिशेने ज्योतिबा राजा या ट्रॅव्हलच्या दिशेने प्रवास करत जाणारा चेंडू. षटकार. जबरदस्त बॅटिंग. 1 साइडेड. अप्रतिम बॅटिंग. स्वतःच्या वैयक्तिक जेपीच्या किती धावसंख्या आहेत? 75 एकूण आपण पाहतोय. यामध्ये जवळपास 5 षटकार आहेत. 41 धावांवर खेळतोय 12 बॉलमध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. अजून एक फटका मात्र मिस टाइम होतोय. खेळाडू त्या ठिकाणी येत आहेत आणि व्हॉट अ कॅच. सुंदर. लक्ष बघा किती छान होतं. कुठल्याही प्रकारे मन डायव्हर्ट झालं नाही. लक्ष विचलित झालं नाही. चेंडूवर नजर आणि खेळाडू बाद होतोय. एक जबरदस्त इनिंग श्री स्वामी समर्थ AR अजय स्पोर्ट्स संघासाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या JP साठी. अप्रतिम. व्हॉट अ इनिंग.
बॅट्समन नेम संजय गुप्ता, सब भी राह देख रहे अनिकेत सावंत कब आएंगे। राउंड द विकेट, अगली गेंद संजय गुप्ता के लिए। और पहले ही बैट घुमाया था, टप्पा गिरने के बाद गेंद निकल गई और 76 का अब लक्ष्य जीतने के लिए। आखिरी 2 बॉल पर एक भी रन नहीं आया, 75 रन बने हैं, 75 धावा झाले, 76 धावांचं लक्ष्य आणि निश्चितपणे धावसंख्या 80 होऊ शकली असती। मी यानंतर विनंती करेन बालाजी 11 तयार राहा, 75 धावा झाले, 76 धावांची गरज।
सलामीची जोडी तयार, तो म्हणजे स्ट्राईकला श्रेयस सिंधुलकर, नॉन स्ट्राईकला उमर. नुकतीच राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2.5 लाखाच्या स्पर्धेमध्ये ज्या दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः हाहाकार मजावला होता, एक घातक फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी, फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारा खानुका खान, उमर खान, उमर 11 या नावाने देखील आपण त्यांना पाहिले कित्येक वेळा. सुप्रीमोच्या स्पर्धा असतील, मोठमोठ्या स्पर्धा ज्याने आपल्या कर्णधार पदाने गाजवल्या आणि तयार केला असा, तर गोलंदाजीसाठी तो वीर बाबू. चला, राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. लक्ष 76 धावांचं. पहिला चेंडू मिडॉनला बीट करतोय आणि या ठिकाणी बाउंड्री जाते चौकार. बॉल थांबवायचा होता मिडॉनला, क्षेत्ररक्षणामध्ये चूक होते आणि पहिल्या चेंडूवर एक चांगला चेंडू पहिला चेंडू आपण पाहिला गोलंदाज बाबूने. गोलंदाज सज्ज वीर. स्ट्राईकला श्रेयस सिंधुलकर, षटकारी फुटचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर मिस होतोय चेंडू. टेनिस क्रिकेटमधील सर्व तारे सितारे आज सह्याद्रीनगरच्या क्रीडा नगरीमध्ये अवतरलेले आहेत आणि त्यांचा एक जबरदस्त खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. बंदरपाखाडी गाव, सह्याद्रीनगर, चारकोप सेक्टर 1, सेक्टर क्रमांक 3, केसर बिल्डिंग या परिसराच्या मध्ये वसलेलं हे सह्याद्रीनगरचं क्रीडांगण. पुढचा चेंडू श्रेयस सिंधुलकर साठी. आता समोरच्या दिशेला ज्या ठिकाणी स्वतः साईनाथ आहेत, नाथो के नाथ साईनाथ, सिद्धेश्वर बॉईज साठी देखील योगदान आपण पाहिलेलं आहे. मग त्यामध्ये सोनू असेल, अनिकेत असेल, साईनाथ, दीपेश गुरव या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वतः उद्देश यांना देखील आपण पाहिलेलं आहे. स्वतः ओनर म्हणून देखील आपण त्यांना पाहणार. पीपीएलचे कित्येक प्रेक्षक वर्ग देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. पोईसर प्रीमियर लीग ज्याचं आयोजन पुढच्या महिन्यामध्ये आहेत आणि कित्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. उद्याच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर उद्या पूर्ण चारकोपचा हाफ असणार आहे, त्यामुळे उद्या रफ अँड टफ मॅचेस अजून पाहायला मिळतील. स्ट्राईकला उमर, धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 5. पुढचा चेंडू उमरसाठी, उमर सज्ज. चेंडूला पूल केलाय खेळाडू त्या ठिकाणी, दॅट शुड बी टेकन, गॉन. खेळाडू बाद होते. यश मिळतंय बाबूला, यश मिळतंय वीरला, यश मिळतंय श्री स्वामी समर्थ या अजय स्पोर्ट्स संघाला. पहिला गडी बाद, धाव संख्या 5. चांगली मॅच, धाव संख्या 5. आणि आता बॅटिंगला येतोय अमित पाटील. लक्ष आहे ते म्हणजे 76 धावांचं. श्री स्वामी समर्थ अजय स्पोर्ट्स विरुद्ध सुरू असलेला सामना आपण पाहतोय. अमित पाटील आता फलंदाजीला येतोय. विक्रोळी, कांजूरमार्ग हा परिसर निश्चितपणे घाटकोपर या परिसरातील खेळाडू, पंतनगर या परिसरामधून ज्या पद्धतीने क्रिकेटला सुरुवात, त्यानंतर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, आनंदवाडी, जवळपास 2018-19चा हंगाम या क्रिकेटपटूसाठी खूप जबरदस्त होता. रबर बॉलच्या स्पर्धा गाजवल्या. मग कोकणामधलं क्रिकेट, लांजा, राजापूर, दापोली, केशिया परिसरातील किंवा सिंधुदुर्गमधील देखील खेळले आणि मुंबईमधील देखील. कारण GI11 हा संघ ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस निश्चितपणे या काही खेळाडूंनी आपलं योगदान दिलं होतं. अमित पाटील, संजय कारवा, त्यानंतर पिंटू पारशा, दोन्ही भाऊ इजरार, बाबू, त्याचप्रमाणे मुन्ना, उबेद या सर्वांनी एक GI11 जेव्हा संघ स्थापन झाला त्यावेळेस त्या संघामधून योगदान दिलं आणि त्यातून एक व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या संघासमोर नाही तर आपल्या नावासमोर एक वलय निर्माण केलेला खेळाडू अमित पाटील याला आपण आता पाहणार आहोत. स्ट्राईकला अमित, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय बाबू वीर. मिस टाइम स्ट्रोक आणि या ठिकाणी खेळाडू येतोय आणि खेळाडू बाद. अजून एक मोठी विकेट. 2 खेळाडू बाद झालेले आहेत आणि निश्चितपणे सामन्याचं गणित बदलू शकतं हे मात्र आता हळूहळू पाहायला मिळते. 75-76 या मैदानावर होणारी धाव संख्या आहे असंही नाही. पहिलं षटक सुरू आहे, पॉवर प्ले आहे, मॅच इज ऑन. राम भाई करके
अच्छी गेंद नए बल्लेबाज पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5-2 गडी बाद. पहिला गडी बाद होताना आपण पाहिला उमरला, त्यानंतर सोनूच्या हातामध्ये झेल देऊन अमित पाटील परतला. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या 5-2 गडी बाद. बॉलरचं नाव सांगा. गेंदबाजी केली रोहित. आणि अजून एक विकेट या ठिकाणी. तिसरा गडी बाद होतोय. कंधारी 11 सारख्या संघाला धक्के बसतायत 3 आणि श्रेयस इंदुलकर सारखा एक मोठा गडी आणि निश्चितपणे खऱ्या अर्थाने मोठा मासा गळायला लागलेला आहे. ज्या प्रकारचे आपण शॉट सिलेक्शन करताना खेळाडूंना पाहिलं आणि ज्या प्रकारचे टप्पे पडल्यानंतर चेंडू जे वरती लागलेले मिस होत आहेत, टायमिंग होऊ शकले नाही आणि अजून एक मोहरा डगआउटच्या दिशेने. 3 गडी बाद, धावसंख्या 5. रोहित नवीन फलंदाज आलेला आहे, चिन्मय कदम. स्ट्राईकला चिन्मय, नॉन स्ट्राईकला आहेत रोहन साळुंके. WNS क्रिकेट लीग साठी देखील जबरदस्त यावर्षी फॉर्म मध्ये. इंटर कंपनी क्रिकेटमध्ये नुकतीच काही स्पर्धा आम्ही कव्हर केल्या त्यांच्या एअर इंडियाला. आणि आता गॅप मध्ये चेंडू निघालेला आहे. कुठेतरी सुरुवात झालेली आहे. श्री गणेशा केलेला आहे चिन्मयने. धावसंख्येला आकार दिलेला आहे. धावसंख्या चौकाराने पुढे सरकते 9. हेच करावं लागेल, कॅल्क्युलेशन करावं लागेल, बोलावं लागेल रोहन साळुंके, चिन्मय कदम या दोघांनाही. आणि दोघांकडे ती क्षमता आहे. मोठमोठे फटके खेळू शकतात आणि सामन्याचं गणित बदलू शकतात. हवा देखील ज्या पद्धतीने सुरू झालेला ट्रॅव्हल होतोय. पाटील 11 यांचं देखील हार्दिक स्वागत. नेहमीप्रमाणे या परिसरातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, स्वतः एक खेळाडू आणि मोठमोठ्या स्पर्धांना नेहमीच पाटील यांना आपण पाहिलेलं आहे. पाटील 11. चांगल्या आपल्या बघा बॉलरला श्रेय यासाठी आहे कारण बॉल टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने वरती उसळी घेतला. या अगोदर अपेक्षा होती फैजलकडून ज्या प्रकारची त्याची उंची होती, मात्र थोडेसे आपण पाहिले तर लाईनवर बॉल नाही मिळाला, ज्याचा फायदा बॅट्समनने उचलला. रोहितचा चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला मिस होतोय चिन्मयकडून. चेंडू डॉट, निर्धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायला गेले. डीपला खेळाडू आहे अनिकेत सावंत. एक चांगला थ्रो, मात्र ज्या पद्धतीने जयनेश पटेल JP त्या ठिकाणी आहे आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे सरकते 1 धावेने. धावसंख्या 10. धावसंख्या 10. पुढचा चेंडू. व्हाट अ शॉट, पॉवरफुल चेंडू सीमा पार, उत्तुंग षटकार. रोहन इज ऑन फायर. रोहन बनवायचे आहेत रन आणि निश्चितच ज्या पद्धतीने बॅटिंग करताना टप्पा पडल्यानंतर चेंडूला हुक केलंय. याच्याकडे चांगले हुक आहेत, चांगले पूल देखील करू शकतो. टफ क्रिकेट, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट, सर्व क्रिकेटचे फॉर्मॅट खेळणारा खेळाडू आहे रोहन साळुंखे.
बौली अंधेरी या परिसर निश्चितपणे आपण जर पाहिला तर जुना बॉल असेल तर घ्या. मॅच बॉल येईपर्यंत चला लवकर मॅच स्टार्ट करा. तो बॉल जर मिळाला तर लगेच व्हॉलेंटियर. बॉल बघा लवकर येतोय. खूप चांगल्या फटक्या आपल्याला पाहायला मिळाला. तर संख्या 16. तर धाव संख्या 16. प्रेक्षक झालेत गोळा आणि याची देही याची डोळा. स्वराज्य चषक 2025 या क्रिकेट स्पर्धेचा दैदिप्यमान सोहळा सह्याद्री क्रीडानगरीमध्ये सह्याद्री नगर आपण पाहतोय. कांदिवली पश्चिम हा क्रिकेटचा थरार. बघा तोच बॉल मिळाला तर फार बरं होईल म्हणून म्हटलं की तोच बॉल येतोय का पहा. पाच बॉल झालेले आहेत दुसऱ्या षटकातील. धावसंख्या 16. 1:36 झालेली आहेत. यानंतर आपण सेकंड हाफ देखील आपल्याला खेळवायचं. यानंतर बालाजी 11 तयार राहायचं तुम्हाला. दुसरं षटक सुरू. शेवटचा चेंडू सामना करते रोहन. आता मात्र या चेंडूला खेळून काढलेल्या गॅपमध्ये खेळाडू त्या ठिकाणी उडी मारेल तोपर्यंत चेंडू सीमा पार. चौकार. 2 ओव्हरनंतर धावसंख्या 20. सुरुवात छान. या ओव्हरमध्ये चौकार आला, षटकार आला, चौकार आला आणि ज्या ओव्हरची गरज होती संघाला कंधारी 11 त्या ओव्हरची या ठिकाणी सांगता समाप्ती केली. रोहन साळुंकेच्या बॅटमधून आणलेल्या चौकाराने. एकूण धावसंख्या 20. धावांची अजूनही गरज आहे. 56. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 56 निश्चितच एक आक्रमक बॅटिंग करावी लागेल. 18 बॉलमध्ये 56 म्हणजे निश्चितपणे 9 अजूनही षटकार आणि 18 बॉलमध्ये 9 षटकार मारायचे असेल तर निश्चित दोघांनाही रोहन असेल चिन्मय असेल 3-3 4-4 ही आक्रमकता दाखवावी लागेल. माइंडसेट तयार करावं लागेल. स्वतःला सांगावं लागेल की शर्यत अजूनही संपलेली नाही कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. कंधारी 11 विरुद्ध श्री स्वामी समर्थ AR अजय स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये वीर राहतोय बाबू. पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन वीर बाबू. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉट थर्ड मॅन शॉट फाईनल बॅकवर्ड पॉइंट कव्हर. डीपला खेळाडू होता तो आता मात्र येतोय. लॉंग ऑफला लॉंग ऑनला जाते साईनाथ. डीप मिड विकेटला अनिकेत आहे. सोनू आहे. काऊ कॉर्नरला आणि डीप स्क्वेअर लेगला खेळाडू संजय. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण बघा. फाईन लेग नाही आहे, स्क्वेअर लेग नाही आहे. पॉईंट घेतलेला आहे. थर्डमॅन आहे. एक कव्हर आहे ज्या ठिकाणी रोहितला आपण ओंकारला पाहतोय. संजय गुप्ता आहेत कव्हरला. शॉर्ट थर्डमॅनला चेतन. वीर तयार. स्ट्राईकला चिन्मय. वाडा शॉट. पायातला चेंडू खोदून काढला. हेलिकॉप्टर समोरच्या दिशेला. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. बघा 17 बॉल मधल्या अजूनही 8 सिक्सर. मॅच इज ऑन. जबरदस्त सुरुवात. धावसंख्या 26. 17 चेंडू आणि धावांची गरज आहे आता 50. 17 बॉल्स मध्ये 50 होऊ शकतात. आम्ही तसा घेऊन आला. होळी जवळ आलेली आहे. चला बॉल आलेला आहे. बघा त्या बॉलला बॅट्समन आणि संघ पण चांगलं जपतोय कारण तो बॉल आल्यापासून षटकार चौकार चांगले येतात आणि अपेक्षा तीच आहे एक चांगली मॅच ही. टेनिक्सचा बॉल आहे. खूप चांगल्या प्रकारे हवे बरोबरच आपण झेपावताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच मैदानाच्या बाहेर. खूप सुंदर असा फटका समोरच्या दिशेला मारलेला. आजच्या दिवसामधला दुपारच्या सत्रातला एक नेत्रदीपक फटका. फक्त बॅट बरोबर मिडल केला. फुल फेस ऑफ द बॅट बॉटम हँडचा वापर केला आणि समोरच्या दिशेला एक सुंदर असा फटका. धावसंख्या 26. 50 करायचे आहेत 17 बॉलमध्ये. होऊ शकतात का नाही. मात्र एका बाजूला वीरवर जबाबदारी आहे. साईनाथ सारखा गोलंदाज अजूनही आहे त्याच्याकडनं अपेक्षा. अनिकेत सावंत गोलंदाजी करू शकतो. सोनू आहे. त्यामुळे अजूनही गोलंदाज जर आपण पाहिले तर आहेत अपेक्षा आहे. तर बघूया कशा प्रकारे सामोरे जातील यावर सर्व काही अवलंबून राहील.
यानंतर मी पाटील 11 आणि सह्याद्री स्पोर्ट या दोन्ही संघाला विनंती करतोय तयार राहायचंय. पुढचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे डीपला. अनिकेत सावंत खेळाडू बाद गॉन विकेट. एक तेरी एक मेरी टिट फॉर टैट. सवाल का जवाब दिया वीर ने. अगर सिक्सर आता है तो विकेट भी. बेहतरीन कैच अनिकेत सावंत सेफ हैंड डीप मिड विकेट पर. व्हाट अ शॉट. राजा शर्मा आते ही बजाए बाजा. बल्ले के साथ बाजा बजाने के लिए तैयार. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. देखिए और 7 6. ये मैच को बनाना है तो सिक्सर का पहाड़ा यहां पर तैयार करना होगा. उस कैलकुलेशन के साथ आपको खेलना होगा. सामने बल्लेबाजी करने वाले टीम के पास गहराई है बल्लेबाजी में और डेप्थ है. केवल स्ट्रोक को अंजाम देना है. रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 32. अगली गेंदबाज ये फुलर लेन गेंद. अच्छी गेंद वाइड यॉर्कर जो बल्लेबाज को निश्चित तौर पर शरीर से दूर कर रहे थे. और जिस तरह से ये मुकाबला व्हाट अ शॉट. क्या क्लियर होगा. यस 6 रन. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. ये बहुत ही टसन वाला क्रिकेट है. कैलकुलेशन हमेशा रहता है. रोहन सावंत के जब जब वो बॉक्स क्रिकेट खेले, वो टर्फ क्रिकेट खेले, वो अंडरम बॉक्स के सर्कल क्रिकेट खेले, इनके दिमाग की बत्ती हमेशा जलती रहती है. ये कैलकुलेशन के माहिर खिलाड़ी है. नाम है रोहन, रुकने वाले नहीं. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. और 5-6 रन संख्या देखिए. स्कोर 39. बहुत ही महंगा और 19 रन आए 5 बॉल में. लेकिन AR अजय स्पोर्ट्स श्री स्वामी समर्थ टीम को भी कंट्रोल में लेकर आना होगा इस मैच को, क्योंकि यहां पर अगर आप 1-2 विकेट लेते हैं, बॉल डॉट करेंगे तो ही मौका, वरना जिस तरह से ये मैच आखिर तक बनने वाला है, क्योंकि दोनों टीम के पास वो क्षमता है. एक टीम गेंदबाजी से इस मैच को बनाने की कोशिश में है, एक टीम बल्लेबाजी के साथ इस मैच को बनाने में है. बघा स्वतः खेळाडू सांगतायत अशा प्रकारचं क्रिकेट सुरू आहे. चला लवकर बॉल, नवीन बॉल द्या लवकर. समोर मैदानात नवीन बॉल द्या. चला काढा ना लवकर. चला वेळ लावू नका, वेळ होतोय. नवीन बॉल तो घासा, फर घालवा आणि स्टार्ट करा.
रोहनला माहीत आहे फर कसा करायचा असतो कमी. $39. अगली गेंद और ये भी गेंद सीमा रेखा के बाहर झूमती हुई 6 रन. व्हाट अ शॉट. मैच इज ऑन. यही मैंने कहा था, बल्लेबाजी बनाम गेंदबाजी यही है मुकाबला है. श्री स्वामी समर्थ AR अजय स्पोर्ट्स बनाम कंधारी 11 टीम को हराने के लिए श्री स्वामी समर्थ AR अजय स्पोर्ट्स को एक अच्छी ओवर की जरूरत. रन संख्या टोटल 45. पहले ओवर में 5 आए थे, दूसरे ओवर में 15 आए, तीसरे ओवर में 25. तो 10 रन ज्यादा बढ़ रहे हैं एक एक ओवर के बाद. अब 12 बॉल और जीतने के लिए रनों की जरूरत. 31 पाहिजे. 12 बॉल. चला लवकर. 12 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. गोलंदाजीसाठी येतोय बॉलर ज्याचं नाव आहे, बॉलर का नाम, बॉलर AR अजय स्पोर्ट्सचे मॅनेजर, AR अजय स्पोर्ट्सचे मॅनेजर, बॉलरचं नाव सांगाल. ज्युनियर अभी आलेला है, जूनियर थॉमस डाइस पण आलेले आहेत. पंकज ये भी यहाँ पर स्क्रीन पर दिख रहे हैं. भाई आप भी दिख रहे हो, हंस रहे हो. प्रसाद, नितिन, ये खिलाड़ी है, बहुत सारे खिलाड़ी है. 31. बारा चेंडू 31 धावांची गरज. अवी गोलंदाजीसाठी येतोय. अवी राइट हैंड बैटर के लिए, राजा के लिए गेंदबाजी के लिए थे. 9 सेकंड पर रोहन. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी अब तक हम देख रहे हैं. अब 12 जिस तरह से बॉल्स बाकी 31, तो 12 में से केवल 5 सिक्सर की है मैच. लेकिन अभी को मैच बनाने के लिए तैयार करना होगा. पहली गेंद और कि यहां पर मौका बनेगा, लेकिन स्वीप खेलने के लिए गए थे और एक ही रन लेग बाय के द्वारा, अंपायर इनके द्वारा लेग बाय, इस लेग बाय के द्वारा एक रन यहां पर मुकम्मल होता है. और रन संख्या स्कोर 46. 11 बॉल्स में 30 रनों की जरूरत. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. अभी की अगली गेंद फुल टॉस. व्हाट अ शॉट. इट्स अ लॉलीपॉप. 6 रन. हा बॉल 24. सुंदर अशी आपण ही मॅच पाहतोय. ज्या पद्धतीने चेस करताय 76, कंपल्सरी चेस आहे, मात्र अजूनही 24. 10 बॉल मध्ये बघा ज्या पद्धतीने 4 बॉल महत्वाचे आहेत बॅटिंग करणाऱ्या संघासाठी, त्याचप्रमाणे 4 बॉल महत्वाचे आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी देखील. पुढचा चेंडू आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे आणि साईनाथ, ओ नाही, झेल होऊ शकला असता, आतमध्ये टाकला असता तर. वेळ होता मात्र त्याच्या वरून चेंडू निघून जातोय आणि हा येतोय उंच षटकार. कदाचित या झेलने मॅच संपवली असती, मॅच मध्ये आले असते, मात्र षटकार. खूप सुंदर बॅटिंग. 2 षटकार आलेले आहेत. धाव संख्या 58 झालेली आहे. 58 धावा. 16 आणि 2 18 धावांची गरज आहे, बरोबर ना. 18 धावांची गरज आहे 9 बॉल मध्ये. गोलंदाज सज्ज अवी, राईट हँड बॅट्समन. रोहनसाठी षटकातील पुढचा चेंडू. थोडासा वेळ घेतोय अवी. शॉट दरम्यान शॉट फाईन लेग, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर नाहीये, मात्र मिड विकेट, लॉंग ऑन, एक काऊ कॉर्नर.
7 चेंडूमध्ये 34 धावांवर रोहन खेळतोय. सातारा स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलला ही स्पर्धा लाईव्ह आहे. अभि तयार, पुढचा चेंडू. या चेंडूवर वाईड पंचांचा इशारा. संख्या 59. धावांची गरज आहे 17. जबरदस्त बॅटिंग. षटकारांचं कॅल्क्युलेशन 1 2 3 4 5 6 7 षटकार लागलेत पूर्ण इनिंगमध्ये. 42 धावा अशाच झाल्यात आणि 3 चौकार. अजून एक फटका, षटकार. व्हॉट अ शॉट. आमच्या आयोजक या स्पर्धेचे संदीप डिसले यांच्या हातात चेंडू. स्क्रीनवर आपण पाहतोय संदीप डिसले यांना. आणि आता एकूण 8 षटकार आलेत. 48 आणि 3 चौकार 12 म्हणजे 8 आणि 3 11 बॉलमध्ये जवळपास 60 धावा आलेल्या आहेत. हे कॅल्क्युलेशन होतं आणि ते पूर्ण करतायत कारण कंधारी 11 हा संघ तितकाच बलाढ्य संघ आहे. नुकतंच राजेंद्र सानप ट्रॉफी जिंकलेत. स्लोअर वन. आता मात्र खूप चांगल्या प्रकारचं व्हेरिएशन्स पाहायला मिळालं आणि आता मात्र या टोटल धावसंख्या आपण बघतो 66. 10 धावांची गरज. 7 बॉल 10 धावांची गरज. एक ड्रीम बॉल टाकावं लागेल अवीला. शेवटच्या ओव्हरमध्ये कमबॅक करायचं असेल तर निश्चितपणे अवीवर जबाबदारी राहील. स्ट्राईकला आपण पाहतोय राजा शर्मा. आणि खेळाडू त्या ठिकाणी येतोय चेतन. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी पोहोचताय. तिसरी धाव देखील येणार का. मात्र रोहन, स्ट्राईक त्याला मिळाली असती रोहनला. मात्र रोहन तिसऱ्या धावेसाठी गेला आणि तो बाद झालाय धावबादच्या रूपामध्ये. 2 धावा मिळाल्यात. त्यामुळे धावांची गरज आहे आता 8 आणि बॉल बाकी आहे 6. 6 चेंडू 8 धावांची गरज. ओव्हरमध्ये 22 बघा. पहिल्या ओव्हरमध्ये 5 15 25 22. नवीन फलंदाजाचं नाव कार्तिक. 9 चेंडूमध्ये 41 धावांची तुफानी खेळी रोहन साळुंके. आतापर्यंत जेवढं बघा, हा एकटा असा खेळाडू आहे जो डे नाईट क्रिकेट खेळत असतोय पूर्ण वर्षभर. रबर बॉल, रेनी सीझन, टफ क्रिकेट, बॉक्स क्रिकेट, अंडरआर्म सर्कल क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट. यावर्षी जास्त आपण त्याला ओव्हरआर्ममध्ये नाही पाहिलं. मात्र ज्या ज्या वेळेस टफ क्रिकेट येतं, बॉक्स क्रिकेट, आज पण तो 2-3 ठिकाणी खेळत असणार, यामध्ये काही शंका नाही. 6 बॉलमध्ये 8 धावांची गरज. गोलंदाजीसाठी येतोय बॉलरचं नाव साईनाथ. बॉलर बॉलरचं नाव मोहन. चलो जागो मोहन प्यारे. वारे वारे क्या तेरे न्यारे. अब देखेंगे 6 बॉल 8 की जरूरत राजा के लिए. पहली गेंद और पहली गेंद डीप स्केल की तरफ. खिलाड़ी वहां पर अभी एक अच्छा थ्रो. 1 रन 5 बॉल और जीतने के लिए रनों की दरकार 7. 5 चेंडू 7 धावांची गरज. मोहनवर जबाबदारी आहे. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कार्तिक आणि जबाबदारी असेल राजा शर्मावर. 9 चेंडूमध्ये 41 धावांची एक तुफानी खेळी. कार्तिकसाठी पुढचा चेंडू आणि अप्रतिम फटका. व्हॉट अ शॉट. फक्त 1 धावेची गरज. 4 बॉल 4 बॉल्स 1 टू विन. बालाजी 11 संघाला विनंती करतो लगेच टॉससाठी या. कंधारी 11 संघाने आपला नावलौकिक, आपलं रेप्युटेशन ज्या पद्धतीने आहे त्याचप्रमाणे आपलं नावलौकिक या ठिकाणी जपलेलं आहे. खूप चांगली बॅटिंग दाखवली. 1 2 3 4 5 6 7 8 9 षटकार आलेत इनिंगमध्ये. पायातला चेंडू खेळून काढलेला आहे डीपला, ज्या ठिकाणी अनिकेत सावंत आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय विजय प्राप्त केलेला आहे. जबरदस्त बॅटिंग. 9 बॉलमध्ये 41 धावांची तुफानी खेळी करणारा रोहन जबरदस्त खेळाडू ठरलेला आहे. त्यामुळे त्याचं अभिनंदन सर्वांचंच. फ्युचर ग्रीन ग्रुप ऑफ कंपनी, चंद्रकांत नारायण चाळके सामन्यांचे सर्व या स्पर्धेतील
ज्या ट्रॉफीज आहेत ते त्यांच्यातर्फे आहेत आणि मी त्यांना विनंती करेन पुढील मॅचचा ट्रॉस. चला प्रदीप या इथे. पप्पी राकेश साहेब यांची संतोष भाऊ आपण देखील या. संतोष भाऊ देखील आहे. चंद्रकांत नारायण चाळके यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करतोय. टॉस का बॉस